स्टरलायझेशन पाहत असताना स्टरलायझेशन म्हणजे काय राहतंय, तर स्टरलायझेशन याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, निर्जंतुकीकरण. ओके, मग याच्यामध्ये कशाचं स्टरलायझेशन राहतं? स्टरलायझेशन जसे की बॅक्टेरिया असतील, कशाचं स्टरलायझेशन राहतं, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, स्पोर्स असतील, यांचं काय केलं जातं, स्टरलायझेशन. म्हणजेच ह्या बॅक्टेरियांना नष्ट केलं जातं. ज्याच्यामध्ये कोणाच्या साह्याने केलं जातं, मग ज्याच्यामध्ये यूज होते ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह मध्ये किती टेम्परेचर असतं, तर 121 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर राहतं, जसं की 15 PSI. आणि हे किती मिनिटासाठी असतं, 15 ते 20 मिनिट. हे ऑटोक्लेव्ह यूज केलं जातं स्टरलायझेशन मध्ये. ड्राय हीट केले, हे मेथड्स आहे जे की यूज केलं जातं, जसं की ड्राय हीट, जे की किती, यामध्ये 160 डिग्री सेल्सिअस ते 180 डिग्री सेल्सिअस 1 ते 2 आवर्ससाठी. आणि इंडिकेटर्स वापरून काय केलं जातं माहितीये का, ही प्रक्रिया यशस्वी झाली, सक्सेसफुल, म्हणजे आपण जे केलेलं आहे ऑटोक्लेव्ह ड्राय हीट हे झाले की नाही, हे त्याच्या इंडिकेटर वरून आपल्याला समजते. मग हे जे स्टरलायझेशन आहे, निर्जंतुकीकरण, ज्यामध्ये आपल्याला जे बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, स्पोर्स जे आहेत हे नष्ट करण्यासाठी स्टरलायझेशन. ओके, आणि ज्याच्यामध्ये मेथड जे होते, ऑटोक्लेव्ह असेल, ड्राय हीट असेल, आणि भरपूर काय मेथड्स आहेत की मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण ऑटोक्लेव्ह जर गेलं तर त्याला किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागते, तर 121 डिग्री सेल्सिअस लागते. आणि ते किती मिनिटासाठी, 15 ते 20 मिनिटासाठी. आणि ड्राय हीट असेल तर 160 ते 180 डिग्री सेल्सिअस, ते पण 1 ते 2 आवर्ससाठी एवढं त्याला लागतं. ठीक आहे, आता मी काही मेथड्स घेणार आहे आणि काही मग आपण स्टरलायझेशन त्याचं कसं केलं जातं हे मी पाहणार आहे, जे की एक्झाम साठी खूप महत्वाचं आहे. आणि ते पण मी तुम्हाला ट्रिक्स द्वारे सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी विसरणार नाही. जसं की मी तुम्हाला काही मटेरियल सांगणार आहे, जसं की इकडे पहा, हे मटेरियल. मग याच्यामध्ये काही वेगवेगळे मटेरियल्स येतील आणि मेथड्स ऑफ स्टरलायझेशन जे आहे ते इकडे मेथड्स, कोणती मेथड यूज केली जाते त्याचं स्टरलायझेशन करण्यासाठी. आपण खूप सारे व्हिडिओ अगोदर तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल, तुम्ही अभ्यासही केला असेल स्टरलायझेशन म्हणजे काय, त्याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत. पण एक्झाम मध्ये काय विचारणार, एक्झाम मध्ये तुम्हाला डायरेक्ट त्याचं एखादं मटेरियल देतील आणि ते कशाने स्टरलायझेशन केलं जातं हे तुम्हाला क्वेश्चन येतील. मग तुम्ही एक्झाम मध्ये डायरेक्ट मी एक्झाम ओरिएंटेड घेते, त्यामुळे तुम्ही हे सगळं पाठच करायचं. आणि मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पाठ करायची गरज नाही, तुम्ही एकदा व्हिडिओ मन लावून बघितला तुमच्या ते लक्षात राहून जाईल. ज्याच्यामध्ये आता स्टार्टिंगला मी क्लिनिकल थर्मोमीटर जे आहे, क्लिनिकल थर्मोमीटर जे आहे, क्लिनिकल थर्मोमीटर, तर याचं स्टरलायझेशन कोणती मेथड्स यूज केली जाते स्टरलायझेशन साठी. तर याच्यामध्ये जे की आपण नॉर्मली काय वापरतो, जसं की आता हे टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर यूज केलं जातं हॉस्पिटलमध्ये म्हणा, तर मग ते काय, आपण अल्कोहोल जे आपल्याला हॉस्पिटलमध्ये प्रेझेंटच राहते, जसं की आयसोप्रोपिल अल्कोहोल, किती पर्सेंट राहते ते 70% राहते. तर ठीक आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल ही मेथड आपण याच्यासाठी यूज केली जाते. कोणती, आयसोप्रोपिल अल्कोहोल, किती राहते हे, 70%. आणि हे कसं यूज केलं जातं हे, जसं की आता थर्मोमीटर आहे, जसं थर्मोमीटर कसं असतं, इकडे छोटे राहते, मग असं मोठा पार्ट राहतो, इथे स्क्रीन राहते, अशा टाइप मध्ये जे राहते ना, म्हणजे इथून जे की लेस कंटॅमिनेटेड आहे ते लेस कंटॅमिनेटेड टू हाय कंटॅमिनेटेड, इथून आपल्याला असं वाईप करत यायचं आणि नंतर असं, हे अशाद्वारे हे स्टरलायझेशन मेथड अशी यूज केली जाते. कशासाठी, थर्मोमीटर साठी. हे तर सोपं आहे, आपल्याला माहिती आहे. अल्कोहोल आपण असे यूज करतो, तर क्लिनिकल थर्मोमीटर, आयसोप्रोपिल अल्कोहोल, हे तुम्हाला असे पार्ट असेल, याची ट्रिक्स वगैरे काय करायची गरज नाही. तर त्यानंतर मी दुसरं सांगते, जसं की स्कोप असतील, जसे की सायटोस्कोप, जसं आहे सायटोस्कोप, त्यानंतर ब्रॉन्चोस्कोप, एंडोस्कोप, आणि जसे की अनेस्थेटिक इन्स्ट्रुमेंट्स जे असतील, मग त्याच्यासाठी तुम्ही कोणती मेथड स्टरलायझेशनची यूज करता, तर हे तुम्हाला पाठच पाहिजे आणि एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्ही त्याच्यासाठी कोणती मेथड, त्याच्यासाठी ऑर्थोपॅथेल अल्डिहाइड अँड ग्लुटरॉल्डिहाइड 2% ही मेथड तुम्हाला यूज केली जाते त्या सायटोस्कोप. म्हणजे जेवढे जे स्कोप जे नाव येतील, तुम्ही कशात लक्षात कसं ठेवणार, जसं की आता बघा, सायटोस्कोप,
SCOP, सायटोस्कोप. काय स्पेलिंग आहे सायटो, CYTOSCOPE. याच्या इथे काय आलं ना, स्कोप, SCOPE. मग सगळं अत्यंतर आहे ब्रॉन्चो, ब्रॉन्चोस्कोप. त्यानंतर काय आहे एंडोस्कोप, एंडोस्कोप. आणि दुसरे कोणते सांगितले मी, आणि अदर अनेस्थेटिक इन्स्ट्रुमेंट. अनेस्थेटिक इन्स्ट्रुमेंट. मग याचं आपल्याला स्टरलायझेशन करायचंय. तर जे की सायटोस्कोप, ब्रॉन्चोस्कोप, एंडोस्कोप आणि जे की दुसरे अनेस्थेटिक इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यासाठी आपण कोणती मेथड यूज केली जाते स्टरलायझेशनची. मग हे तुम्हाला कसं लक्षात राहणार, त्याच्यासाठी आहे ऑर्थो पिथॅटिल अल्डिहाइड. ऑर्थो हे जेवढे जेवढे स्कोप 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 येतील, आता हे कसं लक्षात ठेवणार पहा. जसे की एंडोस्कोप आहे, सायटोस्कोप आहे, ब्रॉन्चोस्कोप आहे आणि दुसरे अनेस्थेटिक इन्स्ट्रुमेंट आहेत. याच्यासाठी कोणती मेथड असते स्टरलायझेशनची. हे बघा, हे जे स्कोप आहे, इथे स्कोप आहे, इथे स्कोप आहे. मग इथे OPE जसं येत आहे OPE, तसं हा जो O आहे त्याच्यापासून असं लक्षात ठेवा इथे पण O येणार. आणि सगळीकडे ओप असल्यामुळे हा O इथे आला. आणि त्याच्यापासून ऑर्थो हा O घेतला, PE. त्यानंतर इथं ब्रॉन्चो आहे, हा इथला R घेतला, OR. जसं इथे OR, ऑर्थो पॅथिल अल्डिहाइड आणि ग्लुटाअल्डिहाइड. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. परंतु हे पहिलं नाव लक्षात येईल, या स्कोप 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 आहे, SCOPE. स्कोप स्कोप मध्ये हा O येत आहे प्रत्येक ठिकाणी, तर त्याच्यापासून हा ऑर्थो पॅथिल अल्डिहाइड अँड ग्लुटाअल्डिहाइड 2% लक्षात ठेवा. हे पहिले नाव लक्षात आलं ऑर्थो, की मग बाकीचं येऊन जाते ऑप्शन मध्ये, तर राहते ऑर्थो पॅथिल अल्डिहाइड. ओके. त्यानंतर जे आहे हार्ट लंग्स मशीन्स राहतात, रिस्पायरेटरी आणि डेंटल इक्विपमेंट जे राहतात, त्याच्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते स्टरलायझेशनची. त्याच्यासाठी इथेलिन ऑक्साइड ही मेथड यूज केली जाते. कोणती, इथेलिन ऑक्साइड. पण ते कसं लक्षात राहणार बघा, हार्ट लंग्स मशीन्स असतील, हार्टच्या लंग्स मशीन, हार्ट लंग्स मशीन. आणि दुसरं काय मी सांगितलं, रिस्पायरेटर, डेंटल इक्विपमेंट. ओके, रिस्पायरेटर आणि डेंटल इक्विपमेंट. मग याच्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते स्टरलायझेशन साठी, कसं सांगितलं. आता लक्षात ठेवायचं फक्त तुम्हाला, हार्ट लंग्स मशीन. हार्ट कुठे आहे, हार्ट. एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं रे बाबा हार्ट कुठे आहे, मग तो काय सांगणार, म्हणजे तो असं त्याची जागा स्पेसिफिक कुठे आहे तो नाही सांगणार. तो काय सांगणार, इथं इथं आहे. कुठे आहे म्हणलं तर इथं आहे. कुठे आहे म्हणलं की तिथं आहे, इथं आहे. फोन लावला, कुठे रे तू, मी इथं आहे असं सांगत ना. तसं हार्ट लंग्स मशीन जे आहेत, हार्ट कुठे आहे, इथे इथे, म्हणजे इथे इथील असं लक्षात ठेवा. नंतर रिस्पायरेटर म्हणजे कसं, रिस्पायरेशन म्हणजे आपल्याला काय भेटते ते ऑक्सिजन. मग ते ऑक्सिजन पासून ऑक्साईड लक्षात ठेवा, जसं की इथेलिन ऑक्साईड. म्हणजे हार्ट लंग्स वरून लक्षात ठेवायचं, हार्ट कुठे इथं इथं, म्हणजे तिथे इथेलिन ऑक्साइडच आहे असं लक्षात ठेवा, इथं आलं. किंवा रिस्पायरेटरी दिलं असेल तर रिस्पायरेशन आपण ऑक्सिजन घेतो, म्हणजेच ऑक्साईड लक्षात ठेवा, इथेलिन ऑक्साईड. आणि डेंटल इक्विपमेंट म्हणजे डेंटल दाताची काय प्रॉब्लेम असेल तर आ करतो की नाही, म्हणजे ऑक्सिजन तोंडातून पण आपण घेऊ शकतो काही वेळासाठी, असं उगा आपल्या लक्षात राहण्यासाठी. तर डेंटल इक्विपमेंट जे आहेत त्याच्यासाठी पण ऑक्साईड, इथे ऑक्सिजन पासून ऑक्साईड तुमच्या लक्षात राहील. म्हणजे काय, जर हार्ट लंग्स मशीन्स, रिस्पायरेटर आणि डेंटल इक्विपमेंट हे जे आहेत, हे जे आहेत मटेरियल, याच्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते स्टरलायझेशनची, तर इथेलिन ऑक्साईड. लक्षात राहिलं, हार्ट इथं इथं आहे, रिस्पायरेशन ऑक्सिजन ऑक्साईड, म्हणजे इथेलिन ऑक्साईड लक्षात होऊन गेलं. ठीक आहे. आणि हे सायटोस्कोप, एंडोस्कोप या स्कोप वरून हा O पासून ऑर्थो पॅथिल अल्डिहाइड आणि ग्लुटाअल्डिहाइड
आणि हे अल्डिहाइड आलं, खाली पण तेच येणार ग्लुटारॉल्डिहाइड, हे लक्षात ठेवून हे पण तुमच्या लक्षात राहील. हे झाले. अजून काही मटेरियल्स आहेत जे की खूप महत्वाचे आहेत एक्झाम साठी. थर्डचं झाल्यानंतर आहे बघा शार्प इन्स्ट्रुमेंट जर असतील, शार्प इन्स्ट्रुमेंट असतील, शार्प इन्स्ट्रुमेंट असतील तर आपण कोणती मेथड स्टरलायझेशनची यूज केली जाते, तर त्याच्यासाठी 5% क्रिसॉल. फक्त आपल्याला लक्षात कसं ठेवायचं हे आता बघा. शार्प इन्स्ट्रुमेंट्स असतील, एस पासून काय लक्षात ठेवायचं, एस काय शार्प, सी स, एस स म्हणजे स येत आहे म्हणजे त्याच्यापासून क्रिसॉल हे लक्षात ठेवायचं. याला स म्हणतात, याला पण स, यस यस, याच्यामध्ये स येते, याच्यामध्ये स येते. आता ठीक आहे क्रिसॉल म्हणा, पण हे एकसारखं वाटते ना, एस सी एस सी एस सी एस सी एकसारखं वाटते ना. शार्प आणि या शार्प सारखं यस, तसंच 5% यस एस सी लक्षात राहून जाते. त्यानंतर मिल्क असेल तर पॉस्चरायझेशन हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मिल्क असेल तर त्याच्यासाठी स्टरलायझेशन काय वापरलं जातं, मिल्क. याच्यासाठी पॉस्चरायझेशन हे स्टरलायझेशन मेथड यूज केली जाते. समजा जर प्लास्टिक सिरिंजेस असतील, नंतर कॅजेट्स असतील, स्वॅब असतील, कॅथेटर असेल तर कोणतं मेथड्स ऑफ स्टरलायझेशन तुम्ही यूज केलं जातं. जर समजा तर त्याच्यासाठी आयोनायझेशन रेडिएशन, आयोनायझिंग रेडिएशन यूज केलं जातं. बघा हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आयोनायझिंग रेडिएशन, आयोनायझिंग रेडिएशन ही मेथड आहे स्टरलायझेशनची. कशासाठी यूज केली जाते आयोनायझिंग रेडिएशन, तर ती प्लास्टिक सिरिंज, कॅज आणि स्वॅब कॅथेटर, प्लास्टिक सिरिंज, कॅटगट, कॅथेटर, ठीक आहे. याच्यासाठी कॅथेटर, कॅटगट आणि स्वॅब पण आहे बघा त्याच्यामध्ये. स्वॅब लिहिलं का, स्वॅब राहिलं हे स्वॅब. मग याच्यासाठी कोणती आयोनायझिंग रेडिएशन मेथड यूज केली जाते. कसं लक्षात ठेवणार, हे बघा सिरिंज आहे, पण आता 2 सिरिंज आहे, दुसरी एक सिरिंज आहे. त्यावेळेस मी सांगितलं जसं की ग्लास सिरीज असतील किंवा कोणतेही ग्लास इन्स्ट्रुमेंट असतील, ग्लास सिरिंज म्हणा, स्लाइड्स म्हणा, स्लाइड्स पण कशा असतात. मग हे जे ग्लासचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते काय केले जातात, हॉट एअर ओव्हन मध्ये स्टरलाइज केले जातात. ओके, जसे ग्लासचे स्लाइड्स असतील किंवा ग्लास सिरिंजेस असतील, पॅराफिन असेल, ऑइल असेल, हे कसं हॉट एअर ओव्हन मध्ये याला स्टरलाइज केलं जातं. पण इथे कोणती सिरिंज आहे, इथे प्लास्टिक आहे. ग्लास सिरिंज म्हणलं हॉट एअर ओव्हन, आणि प्लास्टिकची सिरिंज म्हटलं, जर प्लास्टिकची सिरिंज म्हटलं तर आयोनायझिंग रेडिएशन मध्ये. तर कसं लक्षात ठेवणार, जसं की सिरिंज एका बाळाला टोचली तर तो काय करणार, रडणार. रडणार म्हणजेच रेडिएशन, रड, RAD, रड, याच्यावरून रेडिएशन. कॅटगट म्हणजेच काय असते, जे की टाके मारण्यासाठी यूज केलं जातं. समजा एखाद्याच्या डोक्याला लागलं त्याला टाके मारत असेल तर त्यावेळेस तो रडणारच ना. तर हे सिरिंज, कॅटगट, कॅथेटर, स्वॅब. आणि सिरिंज टोचली मग नंतर आपण कॉटन स्वॅब वगैरे यूज करू शकतो, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. की म्हणजे हे सिरिंज वापरली त्याच्यानंतर स्वॅब यूज करतो आपण, नंतर कॅटगट लागल्यानंतर हे रडते, म्हणून रडणे म्हणजेच रेडिएशन, आयोनायझिंग रेडिएशन. लक्षात राहील. जसे की सिरिंज टोचली बाळाला, कॅथेटर यूज केलं, स्वॅब त्यावेळेस कोणती मेथड यूज केली जाते, आयोनायझिंग रेडिएशन. ही पण काय स्टरलायझेशनची मेथड आहे. त्यानंतर आहे कल्चर मीडिया असेल तर त्याच्यासाठी ऑटोक्लेव, हे तर माहिती असेल सगळ्यांना. कल्चर मीडिया त्याच्यासाठी ऑटोक्लेव 121 डिग्री सेल्सिअस. आता सांगितलं 15 PSI. किती वेळासाठी आता सांगितलं होतं मी, पाहून घ्या. त्यानंतर जे आहे मेटॅलिक इनॉक्युलेटिंग वायर्स जे आहेत कशासाठी यूज केले जातात ते, जसं की इनॉक्युलेशन लूप, इनॉक्युलेशन वायर आपण
बॅक्टेरियासाठी यूज करतो. ठीक आहे, म्हणजे बॅक्टेरिया ट्रान्सफर करण्यासाठी स्लाइड्स वर वगैरे आपण राऊंड वगैरे करत राहतो ना, ते तसं मेटॅलिक इनॉक्युलेटिंग वायर. तर मेटॅलिक इनॉक्युलेटिंग वायर्स जे आहेत ते कशाच्या द्वारे स्टरलाइज केलं जातं, तर रेड हीट इन बन्सेन फ्लेम. हे तर तुम्हाला माहिती असेल, कारण ते आपण ज्यावेळेस बॅक्टेरिया इनॉक्युलेशन लूपद्वारे जे की मीडिया आहे त्याच्यातून घेत राहतो, तर आणि ते करते वेळेस साईडला बर्न वगैरे कधी, जसं की आपण याचंही कशाचं टीव्हीचं काम करत असतो त्यावेळेस पण आपण कसं साईडला एक फ्लेम लावून ठेवलेली असते आपल्याकडे, कारण बॅक्टेरिया हे पसरू नये, इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण ते फ्लेम वगैरे लावून ठेवतो. मग ते मेटॅलिक इनॉक्युलेटिंग वायर्स पण ते बॅक्टेरिया ट्रान्सफर करण्यासाठी यूज केले जाते. आणि त्याच्यासाठी कोणती मेथड वापरली जाते, तर रेड हीट बन्सेन फ्लेम, इथेही फ्लेमच यूज केली जाते. त्यानंतर इन्फेक्टिव्ह मटेरियल असेल, जसे की सॉलिड ड्रेसिंग असेल, म्हणजे पण इन्फेक्टिव्ह असेल तर आपण त्यांना डायरेक्ट बर्न करून देतो, हे तर आपल्याला माहिती आहे. अॅनिमलचे कॅर केसेस असतील, म्हणजेच अॅनिमलची डेड बॉडी सुद्धा असेल तर त्याला आपण इन्सिनरेशन करून देतो. ठीक आहे. नंतर आयोनायझिंग रेडिएशन तर सांगितलं मी, कॅटगट असतील तर आयोनायझिंग रेडिएशन, जसं की वॉटर असेल तर तुम्ही काय स्टरलाइज करणार, तर वॉटरला स्टरलाइज करण्यासाठी त्याच्यामध्ये क्लोरीन किंवा 0.2 क्लोरीन ऍज ए हायपोक्लोराइड 0.2 क्लोरीन ऍज हायपोक्लोराइड 0.2% हे वॉटर साठी आहे स्टरलायझेशन मेथड. आणि जर स्किन साठी विचारलं तर टिंचर आयोडीन, जसं की स्प्रिट 70% ऑफ इथेनॉल आणि सॅव्हलोन हे स्किन साठी आहे. स्किन साठी पण तुम्ही SS वरून लक्षात ठेवू शकता, स्किनला स्प्रिट आणि सॅव्हलॉन. आणि जसं की टिंचर आयोडीन सुद्धा यूज केलं जातं. स्किन SS वरून तुम्ही स्प्रिट आणि सॅव्हलॉन लक्षात ठेवा, आणि स्किन मध्ये आहे तर स्किनचं टिंचर आयोडीन हे लक्षात राहील तुमच्या. नंतर वुडन ब्लँकेट्स असतील, वूल्स असतील, हाईड्स असतील तर त्याच्यासाठी फॉर्म अल्डिहाइडचे गॅसेस. आता हे लक्षात कसं ठेवणार, आता समजा वुडन ब्लँकेट्स असतील तर आपण असं डोक्यामध्ये घे की आपल्या घरी जे ब्लँकेट्स असतात तर त्याला स्टरलाइज करायला लागते, तर एखादा गॅस वगैरे असेल तर आपण पटकन करू शकतो, असं लक्षात ठेवा. फॉर्मल्डिहाइड गॅस. नंतर फिसेस अँड युरिन, ओमिटस, स्पुटम असेल तर त्याच्यासाठी आपण काय यूज केलं जातं, त्याला स्टरलाइज करण्यासाठी स्पुटम्स वगैरे असतील तर एकतर ब्लिचिंग पावडर, त्यानंतर फॉर्मलिन किंवा त्याला बर्निंग केलं जातं, ऑटोक्लेव्ह सुद्धा केलं जातं. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे तर OT असेल, एंट्री वेअर, लॅब फ्युमिगेशन असतील तर त्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट किंवा फॉर्मल्डिहाइड सुद्धा यूज केलं जातं. पॅराफिन असेल, ग्लास सिरिंजेस असतील, स्लाइड ऑइल, ग्रीस, फॅट ग्लिसरॉल असेल तर हॉट एअर ओव्हनचा आपण यूज केला जातो. हे मटेरियल आणि काही मेथड्स होत्या स्टरलायझेशनच्या, जे की तुम्हाला मी आता सांगितले आहेत.